आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोविड-19 लस मोफत देण्याची मोहीम राबवण्याची सरकारनं तयारी केली आहे. आमच्या सर्व तरुण श्रोत्यांना सल्ला आहे की त्यांनी ही लस घ्यावी. कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाकातोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा, तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण 011-2397-8046 आणि 1075 या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा 020-26127394 या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता. ठळक बातम्या. कोविड-19 बाधित क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांच्या कर्ज हमी योजनेची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. राज्यात आजपासून कोरोना प्रतिबंधासाठी त्रिस्तरीय निर्बंध लागू. नागपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील 418 जवानांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ आणि अमरावतीमध्ये विविध विकास कार्यांचं पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन. कोविड-19 बाधित क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांच्या कर्ज हमी योजनेची घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. आरोग्य क्षेत्रासाठी 50,000 कोटींच्या संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून ज्या भागात सुविधांचा अभाव आहे त्या ठिकाणी आरोग्य सुविधा पोहोचवण्यात येऊ शकतील. तर 60,000 कोटी रुपये अन्य क्षेत्रांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. 23,220 कोटी सार्वजनिक आरोग्यासाठी ठेवण्यात आले असून लहान मुलं आणि बालरोग विषयक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात आला आहे. रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेली आत्मनिर्भर भारत रोजगार योजना आता 30 जून 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 11,000पेक्षा जास्त नोंदणीकृत पर्यटक, मार्गदर्शक, प्रवासी आणि पर्यटन भागधारकांना आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा देखील करण्यात आली असून यामुळे पर्यटन क्षेत्राला मदत होऊ शकेल. शेतकऱ्यांना प्रथिने आधारित खतांवर सवलत देण्यात येणार असून यासाठी 15,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हवामान प्रतिरोधक आणि बायोफोर्टिफाईड 21 विशेष प्रकारची पिके ICAR तर्फे जारी करण्यात येणार आहेत. ईशान्य शेती विपणन महामंडळाला 77.45 कोटींचं पुनरुज्जीवन पॅकेज देऊ करण्यात आलं आहे. नॅशनल एक्सपोर्ट इन्शुरन्स अकाउंटला 5 वर्षांपेक्षा अधिक आर्थिक सहाय्य मिळू शकेल अशी तरतूद देखील करण्यात आली आहे. सूक्ष्म वित्त संस्थांसाठी नवीन क्रेडिट गॅरंटी योजना जाहीर करण्यात आली आहे. लहान शहरांसह दुर्गम भागातील सर्वात लहान कर्जदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे. कोविड-19 बाधित रुग्णांना किंवा या संसर्गाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना आयकरातून सूट देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. वर्ष 2019-20 मध्ये आणि त्यानंतरच्या वर्षात करदात्याला कोविडच्या वैद्यकीय उपचारांसाठी त्याच्या नियोक्त्याकडून अथवा इतर कोणत्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळाली असल्यास या रकमेला करातून सवलत देण्यात येणार आहे. तसंच एखाद्या व्यक्तीचा वर्ष 2019-20 आणि त्यानंतरच्या वर्षात कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना त्यांच्या नियोक्त्या कंपनीकडून मिळालेल्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेवर कर आकारला जाणार नाही असं आयकर विभागानं सांगितलं आहे. तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिलं पाहिजे. जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्णसंख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करताना वैद्यकीय प्राणवायूची कमतरता भासू नये यासाठी राज्याच्या आरोग्य विभागातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यानं प्राणवायू निर्मितीचे पुरेसे प्रकल्प जिल्ह्यातच सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना आरोग्य विभागानं दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याला लागणाऱ्या एकंदर वैद्यकीय प्राणवायूपैकी 70% प्राणवायू हा द्रव स्वरूपात, 20% प्राणवायू ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून आणि उर्वरित 10% प्राणवायू ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून जमा करण्याचे निर्देश जिल्ह्यांना देण्यात आले आहेत. राज्यात आजपासून कोरोना प्रतिबंधासाठी त्रिस्तरीय निर्बंध लागू झाले आहेत. कोरोनामुळे लागू करण्याच्या निर्बंधांसाठी राज्य सरकारनं याआधी 4 जूनला 5 स्तरीय पद्धत आणली होती. मात्र पुन्हा रुग्णसंख्या वाढल्यानं ही पद्धत रद्द करून 3 स्तरीय करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यानुसार 5 स्तरीय पद्धतीतले पहिले 2 स्तर रद्द होऊन या 5 स्तरीय पद्धतीतला तिसरा स्तर हाच आता प्रत्येक जिल्ह्यासाठी पायाभूत म्हणजे पहिला स्तर ठरणार आहे. यानुसार आता दुकानं, उपाहारगृह, खासगी कार्यालयं आणि आस्थापनं
खुली ठेवण्यासाठीची शिथिलता संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच लागू राहील. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी तर त्यानंतर संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनाच उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी असेल. अत्यावश्यक दुकानं आणि सेवा वगळता इतर सर्व सेवा आणि दुकानं शनिवार रविवारी बंद असतील. राज्यातील उद्योगांना सुरू असलेली वीज दरातील सवलत यापुढेही सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असून यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. सध्या शासनाकडून विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांना वर्षाला 1200 कोटी रुपयांची सवलत मिळते, पण याचा लाभ ठराविक उद्योजकांना होत असल्यानं संपूर्ण वर्षभर ही सवलत मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम औद्योगिक घटकांना कशा पद्धतीने होईल या अनुषंगाने विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन VIAच्या वतीने संगणकीय सादरीकरण करण्यात आलं. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन सोबत मागील बैठक 14 जूनला झाली होती. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, D आणि D+ क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांच्या वीज दर सवलतींचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम औद्योगिक घटकांना होण्याच्या दृष्टीने तसंच उपलब्ध वार्षिक मर्यादा रुपये 1200 कोटींचं वाटप योग्य रीतीने होण्यासाठी सध्या देण्यात येणाऱ्या सवलतींचा अभ्यास करून त्यामध्ये सुसूत्रीकरण आणण्याकरिता अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. समितीपुढे येणाऱ्या सर्व प्रस्तावांचा अभ्यास करून ही समिती आपला अहवाल शासनास सादर करेल. यानंतर राज्य सरकार सवलती संदर्भात आपला निर्णय जाहीर करेल, अशी माहिती डॉ. राऊत यांनी VIAच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बालभारती अर्थात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे एक ॲप तयार करण्यात आला आहे. या बालभारती ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम बहुविध माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. नोंदणी करताना एकदाच 50 रुपये शुल्क आणि कराची रक्कम दिल्यावर वर्षभरासाठी याचा वापर करता येईल. कुटुंबातले कोणत्याही इयत्तेतले आणि कितीही सदस्य एकाच नोंदणीच्या आधारे याचा लाभ घेऊ शकतील. सध्या 1ली ते 5वी साठी मराठी माध्यम आणि 10वीच्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाचा अभ्यासक्रम यावर उपलब्ध आहे. लवकरच इतर इयत्तांचा अभ्यासक्रमही यावर उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली. म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये समजा वेगवेगळ्या वर्गात जरी मुलं असली आणि एक रजिस्ट्रेशन जरी केलं तर ते रजिस्ट्रेशन त्यांना पुरेसं होऊ शकतं. त्याच्या आधारे ते 2-3 मुलं असतील तर त्यांना ते उपयुक्त असं ठरू शकतं. आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ आहेत, अॅनिमेशन आहे, काही प्रेझेंटेशन्स पण आहेत आणि याच्या आधारे ते मुलांना उपलब्ध होऊ शकतात. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय राखीव पोलीस दलात नव्यानं रुजू झालेल्या महाराष्ट्रातील 418 जवानांच्या प्रशिक्षणाला आजपासून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा इथल्या CRPF कॅम्प इथं सुरुवात करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पश्चिम क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता यांच्या हस्ते प्रशिक्षणाचं उद्घाटन झालं. यावेळी पोलीस महानिरीक्षक प्रशांत जांभूळकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता बघता महाराष्ट्र, गुजरातमधील CRPFच्या सर्व रुग्णालयांना अत्याधुनिक करण्यात येत असून खाटांची संख्याही सर्व ठिकाणी वाढवण्यात येत आहे. CRPFचं रुग्णालय सर्वसामान्य जनतेकरिता खुलं राहणार असल्याचं दत्ता यांनी सांगितलं. महाराष्ट्र आणि गुजरातसह संपूर्ण देशात सिव्हिक्स ॲक्शन प्रोग्राम अंतर्गत नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. आजपासून महाराष्ट्रातील 418 जवानांचं खडतर प्रशिक्षण सुरू करण्यात आलं असून हे प्रशिक्षण 44 आठवडे राहणार आहे. त्यानंतर हे जवान विविध भागात देशासाठी आपली सेवा देणार आहेत. आज अमरावतीमध्ये राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विविध विकास कार्यांचं भूमिपूजन करण्यात आलं. यामध्ये जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे निवडणुकीतील महत्त्वपूर्ण साधनं असलेल्या EVM आणि VVPAT यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदामाच्या उभारणीचं भूमिपूजन, गर्ल्स हायस्कूल परिसरात महिला आणि बालविकास भवनाचं भूमिपूजन तसंच सायन्स कोर मैदानावर सायंटिफिक पार्कचं भूमिपूजन यांचा समावेश होता. पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आदिवासी महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विपणनासाठी मेळघाट हाट प्रकल्प आकारास येत आहे. त्या अनुषंगानं या नियोजित प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वस्तूंचा ब्रँड विकसित होण्यासाठी अधिक संशोधन आणि परिपूर्ण नियोजन करावं असं आवाहन ठाकूर यांनी यावेळी केलं. कृषी विभाग आत्मा आणि श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातर्फे कृषी संजीवनी मोहिमेत शेतकरी आणि महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात झाली. त्याचं उद्घाटनही त्यांनी आज केलं. अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या कौशल्य विकास आणि विक्री केंद्राचा शुभारंभही ठाकूर यांच्या हस्ते आज झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या.
कोविड-19 बाधित क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांच्या कर्ज हमी योजनेची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. राज्यात आजपासून कोरोना प्रतिबंधासाठी त्रिस्तरीय निर्बंध लागू. नागपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील 418 जवानांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ. आणि अमरावतीमध्ये विविध विकास कार्यांचं पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.